एरवी गोवा. आज आपण कॉमन मॅनसोबत आहोत. कॉमन मॅनच्या म्युझियममध्ये मी पहिली वेळेस आलो. लय भारी आहे. बालेवाडीमध्ये जागा आहे पुण्यामध्ये, बघू शकता. त्यांची चित्रकारी करण्याचा पद्धत त्यांची एक वेगळीच, काय म्हणता येईल त्याला, मला माहिती नाही काय म्हणता येईल. पण त्यांचं जे हे होतं ना, विनोदातून एक संदेश देण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करायचे. द कॉमन मॅन आपल्या गार्डनमध्ये विसावामध्ये पण त्यांचा स्टॅच्यू आहे ना. सो इट्स रिअली ग्रेटफुल फॉर मी की दॅट मला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळत आहे. आणि इट्स सो नाईस. मला खूप छान वाटतं आहे, भारी वाटते की किती भारी. पूर्ण वॉल आहे ना, ही पूर्ण वॉल त्यांच्या गोष्टींनी आहे. आता मी त्यांच्या म्युझियममध्ये जात आहे. आय होप मी तुम्हाला दाखवू शकत कदाचित. आपण आता चाललो तिथे आणि बहुतेक त्यांच्या त्या भिंतीवर पण काहीतरी पेंटिंग वगैरे आहेत. आणि याची कलाकृती तुम्हाला आणखी एक कलाकृती दाखवतो. लोक याच्यावर काहीतरी लिहिल्याने वाटते ना. आता पहा, ही अशी पेंटिंग दिसते. जर तुम्ही 3D व्ह्यूमध्ये पाहिलं तर, लांबून पाहिलं तर तुम्हाला ती पेंटिंग दिसेल नाही का, चेहरा वगैरे कसलं म्हणजे खूप छान. या गोष्टीला, या जागेला ही जी क्रिएटिव्हिटी दिली ना, बनवणाऱ्यानं पण खूप चांगली मेहनत घेतलेली आहे, मन लावून गोष्ट बनवलेली आहे. तर भारी बनवलं, छान बनवलं. बघा ना, हे कसलं बाहेरून यायचं बघा, त्याच्या आतमधून तर कसलं भारी असं नाही का. मस्त आहे. तर जाऊन बघूयात आपण पुणे महानगरपालिका लक्ष्मणजींचं एक म्युझियम टूर, ए कॉमन मॅन. वो फिश मॅन आपलं स्वागत झालेलं आहे यांच्या कार्टूनसोबत. खूप छान. हे नम्र म्हणजे हे आपले कॉमन मॅन आहेत. सॉरी, खूप चांगले आहे ते, खूप भारी. बघा ना यांची क्रिएटिव्हिटी, कसली क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण खंब्याला. लाईक मला अशा गोष्टी खूप आवडतात हा, की काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. मला माझ्या घरात पण असं क्रिएटिव्हिटी, प्रत्येक जागी क्रिएटिव्हिटी असते की मला भारी वाटतं. मला पण क्रिएटिव्ह राहायला आवडतं. किती छान म्हणजे भिंतीला आहे का त्यांनी वेगळाच हे दिला आहे. मला आवडतं असं राहायला, असं जगायला. हे बहुतेक आपले कॉमन मॅनच आहेत, जे ए टोनी स्टार्क, आयरन मॅनसारखे दिसतात. म्हणजे विचार करा, हा माणूस किती सुंदर होता. हाय, नाही मला माहीत नाही, ते त्यांचा मित्र असू शकतो कदाचित. असं हे काय जुन्या गोष्टी. आणि मी हे रॉमध्ये टाकणार आहे. काही द्यायचं, गो राईट, आपण लेफ्टला जातो. ओ हाय. तर मी सगळं पाहतो आणि नंतर प्रतिक्रिया देत तुम्हाला बोलतो.